माटी आणि माणूस या एम फॅक्टरनं डाव्या पक्षांची 35 वर्षांची सत्ता उलथवून मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जींना एम फॅक्टरनं सत्तेवरून खाली खेचलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत खुबीनं ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस विरोधात हा एम फॅक्टर वापरला। मासे, महिला, मशिनरी आणि मुस्लिम हा एम फॅक्टर मोदींनी स्वतःच्या बाजूने झोकला। त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये जो निकाल लागलाय ते केवळ एक सत्तांतर नाही तर भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक राजकीय भूकंप आहे असं म्हटलं जातं। याचं विश्लेषण अशा पद्धतीनं केलं जातंय। सलग 15 वर्ष राज्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा टीएमसीचा अक्षरशः या निवडणुकीमध्ये धुव्वा उडालाय। निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 294 जागांच्या विधानसभेत भाजपनं तब्बल 207 जागांवर मुसंडी मारत बहुमत मिळवले, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागले। भवानीपूर या स्वतःच्या बालेकिल्ल्यात मतदारसंघातही ममता बॅनर्जींना भाजपचे मुख्यमंत्री पदाचे जे दावेदार म्हणून ओळखले जातात त्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडून 15,105 मतांनी पराभव स्वीकारावा लागलाय। पण 15 वर्षाची सत्ता अचानक कशी कोसळली? ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग कसा लागला? पश्चिम बंगालच्या विधानसभेवर मोदींनी भाजपचं कमळ कसं फुलवलं? मोदी आणि ममता यांच्या जय पराजयाची 5 प्रमुख कारणं कोणती आहेत? त्याचे देशाच्या राजकारणावर कसे परिणाम होणार आहेत? याचंच आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत। निकालाची उकल करणार आहोत, पश्चिम बंगालचा निकाल डिकोड करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच यूट्यूबवर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण नेमका निकाल काय लागलाय ते समजून घेऊ। निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एकूण 294 पैकी भाजपनं तब्बल 207 जागा जिंकत प्रचंड बहुमतासह सत्ता मिळवली आहे। दुसरीकडे सलग 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। त्यांना केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलंय। इतर पक्षांच्या आकडेवारीवर नजर टाकलीस काँग्रेसला 2 नव्यानं स्थापन झालेल्या आम जनता उन्नयन पक्षाला 2 जागा मिळाल्या, तर माकप आणि ऑल इंडिया सेक्युलर फ्रंट यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठी उलथापालथ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसला 48.5% मतं मिळाली होती। आता तेच प्रमाण 40.8% घसरलेलं आहे, म्हणजे 5% मतं कमी झालेली आहेत। याउलट भाजपच्या मतांची टक्केवारी 48.4 वरून थेट 45.84 वर पोहोचले, म्हणजेच भाजपच्या मतामध्ये 7% वाढ झाली आहे आणि या वाढीनंच जय पराजयाचं जे काही गणित आहे ते पूर्णपणे बदलून टाकले। त्यामुळे आता आपण हा 7%चा जो मताचा बदल कसा झालाय त्याची प्रमुख कारणं 5 कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत। पहिलं कारण आहे मतदार याद्यांमधील SIRचा खेला होबे फॅक्टर। या निवडणुकीतला सर्वात मोठा आणि वादग्रस्त ठरलेला जो काही मुद्दा आहे तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मतदार याद्यांची विशेष फेरपडताळणी। द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रातल्या बातम्यानुसार SIRच्या माध्यमातून बंगालमधील तब्बल 91 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून निवडणुकीच्या तोंडावर वगळण्यात आली। ही नावं प्रामुख्यानं मुस्लिम बहुल आणि तृणमूलच्या बालेकिल्ल्यामधली होती। याबद्दलच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी इंडिया टुडेवरील एका चर्चेवेळी सांगितलं, लोकशाहीत आधी जनता आपलं सरकार निवडायची, आता SIR मुळे सरकारच आपल्याला कोण मतदान करेल हे ठरवतंय। ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या YouTube विश्लेषणामध्ये हाच धागा पकडत सांगितलं की केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदार याद्यांमधील या मोठ्या बदलानं निवडणुकीची सारी दिशाच आधीच निश्चित होतीये। ज्या मतदारसंघात 5% कमी नावं वगळली गेली तिथं भाजपनं 45 पैकी 42 जागा जिंकल्यात, तर जिथं 20% जास्त नावं वगळली गेली तिथं तृणमूलला मोठा फटका बसलाय। त्यामुळेच आता ममता बॅनर्जींचा हा पराभव केवळ राजकीय नाही तर SIR मुळे झालेला टेक्निकल पराभव आहे, तांत्रिक पराभव आहे असा आरोपही आता होतोय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याला संस्थात्मक निवडणूक चोरी म्हटलंय। दुसरं कारण आहे महिला डॉक्टरवरील अत्याचाराचं प्रकरण। महिला ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी वोट बँक आहे, पण ऑगस्ट 2024 मध्ये कलकत्त्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेनं ममता बॅनर्जींच्या याच महिला स्नेही प्रतिमेला तडे गेले। या संपूर्ण प्रकरणात ममता सरकारची, ममता बॅनर्जींची आणि रुग्णालय प्रशासनाची भूमिका संशयास्पद राहिली, वादात राहिली। हे प्रकरण दाबण्याचा सरकार प्रयत्न करतंय असे आरोपही झाले। द इंडियन एक्सप्रेसच्या विश्लेषणानुसार या घटनेनं राज्यभरात प्रचंड जनक्षोभ उसळला, लाखो लोक रस्त्यावर उतरले। भाजपनंही हाच भावनिक आणि संवेदनशील मुद्दा हेरून त्याचं राजकारण केलं।
एवढंच नाही तर भाजपनं हिंगलगंज विधानसभा मतदारसंघातून थेट पीडित डॉक्टर महिलेच्या आईला उमेदवारी दिली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या प्रचार सभांमधून हाच मुद्दा लावून धरला आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर नाराज असलेला महिला वर्ग तृणमूल काँग्रेसपासून दुरावला आणि भाजपकडे वळला. आता तिसरं कारण आहे सिंडिकेट राज, कटमणी आणि शिक्षक भरती घोटाळा. बंगालच्या राजकारणात सिंडिकेट हा शब्द सतत वापरला जातो. हा शब्द अगदी आता परवलीचा बनलाय. सरकारी निविदांपासून ते सिनेसृष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा हस्तक्षेप आणि कटमणी घेण्याची प्रवृत्ती यामुळं जनता वैतागली होती तसे आरोप होत होते. यात भर पडली ती शिक्षक भरती घोटाळ्याची. कोलकाता इथल्या प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक शुभनील चौधरी यांनी द हिंदूमध्ये एक लेख लिहिलाय आणि त्या लेखानुसार तृणमूल सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. सुप्रीम कोर्टानं 25,000हून अधिक शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. राज्याचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडे सापडलेले नोटांचे बंडल ढीग हे बंगालच्या जनतेनं टीव्हीवर बघितले होते. या भ्रष्टाचारामुळे राज्यातल्या तरुण जो काही वर्ग आहेत, बेरोजगार आणि शहरी मध्यम वर्ग तृणमूल काँग्रेसच्या विरोधात गेला. भाजपनं याच नाराजीचा फायदा घेत तरुणांना आणि महिलांना दुप्पट आर्थिक मदत आणि औद्योगिकरणाच्या मदतीनं रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं आणि या मतदारांनी यावर विश्वासही टाकल्याचं आता निकालातून स्पष्ट झालंय. आता आपण चौथं कारण बघूयात, मुस्लिम मतातली फाटाफूट आणि हिंदू मतांचं झालेलं ध्रुवीकरण. ममता बॅनर्जींच्या आजवरच्या यशामध्ये राज्यातला 30% मुस्लिम मतदार हा एक निर्णायक फॅक्टर ठरलाय. यावेळी मात्र हेच गणित फिसकटलंय. द हिंदूच्या एका बातमीनुसार मुस्लिम मतदारांमध्ये यंदा मोठी फूट पडली आहे. काँग्रेस, डावे पक्ष, ISF आणि तृणमूलचेच बंडखोर नेते हुमायून कबीर यांचा आम जनता उन्नयन पक्ष यांच्यात मुस्लिम मतांची फाटाफूट झाली, मतांचं विभाजन झालं. मालदा आणि मुर्शिदाबाद सारख्या 50%हून जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये या फुटीचा थेट फायदा आपल्याला भाजपला होताना बघायला मिळाला. मुर्शिदाबादमध्ये 22 पैकी 8 जागांवर भाजपला विजय मिळाला. दुसरीकडे भाजपनं घुसखोर हा मुद्दाही लावून धरत अत्यंत वेगानं हिंदू मतांचं ध्रुवीकरण घडवून आणलं. एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता भाजपला एकूण 45% मतं मिळाली. यातून बंगालमधील 2/3 हिंदू मतं ही थेट भाजपच्या पारड्यात पडली हेच स्पष्ट होतंय. आसाम पाठोपाठ बंगालमध्येही भाजपनं हिंदू बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रभावीपणे वापरला आणि तृणमूलला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारली. आता पाचवं कारण आहे भाजपची सूक्ष्म रणनीती आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर. भाजपला जो काही विजय मिळालाय तो काही एका रात्रीत मिळालेला नाही. द प्रिंटचे संपादक शेखर गुप्ता यांच्या एका विश्लेषणानुसार भाजपनं या विजयासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केलेले होते, त्याच्यासाठी पेरणी केलेली होती, पायाभरणी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 19 सभा घेतल्या, कोलकात्यात 2 रोड शो काढले. गृहमंत्री अमित शहा हे तर स्वतः 15 दिवस बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी 5 वेगवेगळ्या झोनमध्ये रात्रीचा मुक्काम करून बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट केलं. याशिवाय विरोधकांच्या मते बंगालच्या निवडणुकीत ED, CBI यासारख्या केंद्रीय यंत्रणांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत झाली. प्रचार रंगात आलेला असतानाच EDनं तृणमूल काँग्रेससाठी प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या IPACच्या कार्यालयावर छापे टाकले. IPACच्या प्रमुखांना अटक केली. मतदान झाल्यावर त्यांना जामीन मिळाला. तसंच निवडणूक काळात तब्बल 2.5 लाख केंद्रीय जवान तैनात करण्यात आलेले होते राज्यात. त्यामुळे तृणमूलच्या स्थानिक नेत्यांवर आणि बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर एक प्रकारे दबाव पडला. 2021 मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे भाजपचे कार्यकर्ते घाबरले होते. यंदा मात्र स्वतः अमित शहा अखेरच्या क्षणापर्यंत मैदानात तळ ठोकून राहिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. भाजपनं तृणमूलमधील गडबाजीचाही फायदा घेतला. शुभेंदू अधिकारी आणि दिलीप घोष यांच्यासारख्या नेत्यांमधला जो काही पक्षांतर्गत मतभेद होते ते मिटून त्यांना एकत्र आणण्यातही भाजपला यश आलं. थोडक्यात काय तर ममता बॅनर्जींचा जो काही पराभव झालाय त्यांच्या 15 वर्षाच्या अँटी इकमन्सीचा, भ्रष्टाचाराचा तो परिणाम आहे. RG कर प्रकरणातील सरकारची असंवेदनशीलता आणि शिक्षक भरती घोटाळ्यामुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास उडाला. तर दुसरीकडे SIR सारख्या तांत्रिक प्रक्रियेतून वगळली गेलेली नावं, मुस्लिम मतातली फाटाफूट आणि भाजपनं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं राबवलेलं किंवा केलेलं हिंदू मतांचं ध्रुवीकरण यामुळे ममतांचा गड पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळला. हा निकाल देशातल्या राजकारणासाठी देखील एक मोठा मेसेज आहे. तो मेसेज म्हणजे केवळ प्रादेशिक अस्मिता आणि मोफत योजनांच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाहीत.
पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या भावनांची आदर करणंही त्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. तामिळनाडूमध्येही आपल्याला तीच गोष्ट दिसली. पण तुम्हाला काय वाटतं, ममता बॅनर्जींची सत्ता जाण्यामागं सर्वात मोठं कारण कोणतं असावं? SIRचा घोळ, महिला अत्याचार प्रकरण की भाजपची रणनीती? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.